रत्नागिरीच्या परशुराम घाटामध्ये पुन्हा धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे। गॅबियन वॉल खालची माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे। पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट काँक्रीटचा मार्ग सुद्धा तुटलेला आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे। सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मुसळधार पाऊस जो पडतो आहे यामुळे या घाटाची परिस्थिती अशी धोकादायक पाहायला मिळते। या ठिकाणी पाण्यासाठी एक मार्ग बनवण्यात आला होता सिमेंट काँक्रीटचा, हा अशा पद्धतीने तुटला होता। 4 दिवसापूर्वी तडे गेले होते। मात्र हा काही टन वजनाचा हा जो मार्ग आहे, हे काँक्रीट आहे, हे आता पेढे गावावरती कोसळू शकतं। परशुराम घाटाच्या पायथ्याशी हे पेढे गाव आहे आणि इथं असणारी जी लोक आहेत ही भयभीत होतात। मोठ्या प्रमाणामध्ये दरडी कोसळत असतात आणि ही सगळी दरड अशा पद्धतीने आता कोसळायला सुरुवात झालेली आहे। यामुळे या लोकांवरती, ग्रामस्थांवरती, नागरिकांवरती धोका आहे आणि यामुळेच या ठिकाणी ग्रामस्थ देखील आलेले आहेत, इथं पाहणी करता आहेत। आपण पाहू शकतोय की पेढेवासी आहेत, ह्या पेढेवासीय या ठिकाणी आलेले आहेत, तिथले नागरिक आलेले आहेत, कारण ही लोक रात्री भयभीत होतात, या ठिकाणी झोपतात। आपण पाहू शकतो की वरती घाटाला आहे ही संरक्षक भिंत सारखी एक जाळी उभारली गेलेली आहे। मात्र असं असलं तरी देखील हा घाट हा धोकादायक आहे। घाटाची ज्यावेळेस